हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत चिकन रेसिपी। रोज रोज मसाला खाऊन कंटाळा आलेला आहे, पण चमचमीतही खायचं आहे आणि काहीतरी नॉनव्हेजचा पदार्थही खायचा आहे। मग काय आहे ना आपली सिंपल रेसिपी। आज आपण बनवलेले एकदम झटपटीत होणारी चिकन रेसिपी, अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये झटपट तयार होते। चला पाहूया। त्यासाठी मी इथे घेतलेले 2 कट करून कांदे घेतलेले आहेत, अद्रक 1 इंच, लसूण 4 पाकळ्या, दही थोडंसं, कोथिंबीर, लाल मिरच्या आणि टोमॅटो। इथे मी चिकन घेतलेले 300 ग्राम। त्यामध्ये मी मीठ 1 चम्मच, हळद 1 चम्मच आणि दही अर्धी वाटी टाकलेला आहे। तुम्ही चिकन जास्तही घेऊ शकता, तुम्हाला ज्या क्वांटिटीनुसार बनवायचं आहे। मी अगदी 2-3 व्यक्तीसाठी बनवत आहे। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये परत धने पावडर टाकणार आहे मी 1 चम्मच। तुम्ही जिरे पावडरही ॲड करू शकता, पण मी ते धने पावडर घेतलेलं आहे। ते देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी झटपट होते। आता हे साईडला ठेवून घेऊयात। आता एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी 1 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपण कट केलेला कांदा हलकासा आपल्याला ब्राऊन रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे। खूप जास्त नाही परतायचा आपल्याला, हलकासा, कारण की आपल्याला डार्क कलर करायचा नाही आहे कांद्याचा। त्यामध्ये आता मी लाल मिरच्या, एक कट केलेले टोमॅटो, लाल मिरच्या तुम्ही तुमच्या तिखट प्रमाणानुसार घेऊ शकता। आता इथे मी लसणाच्या 4 पाकळ्या ॲड केलेल्या आहेत, अद्रक। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे हलकाशा ब्राऊन रंगावरती। 2 मिनिट व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता आपण याची छान मिक्सरला प्युरी बनवून घेणार आहोत। आता बघा याचा रंग जास्तही भाजल्या गेलेला नाही आणि कमीही नाही, कारण की आपली झटपट चिकन रेसिपी आहे। आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आता यामध्ये मी 1 खडा चम्मच जिरे टाकलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली। जिरे मी दाखवायला विसरली टाकलेले। आता बघा याची छान मी प्युरी बनवून घेतलेली आहे। आता कढईमध्ये मी त्याच कढईमध्ये 1 चम्मच तेल आणि 1 चम्मच मी बटर ॲड करत आहे, कारण बटरमुळे ना थोडीशी टेस्ट छान येते। तर बटर व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर आपण प्युरी टाकू, आपण मिक्सरला फिरवलेली। आता इथे बघू शकता, अजिबात यात मी जास्त मसाले टाकले नाही। तुम्हाला हवं असेल तर 1 चम्मच दालचिनीचा तुकडा मी ॲड केलेला होता। तुम्हाला आवडत असेल तर आणखीन स्पायसेस ॲड करा, कारण की रोज रोज मसाल्यानं ना थोडी ॲसिडिटी वाढते, त्यामुळे मी आज झटपट करणार आहे। आता व्यवस्थित 2 मिनिट आपण मसाला व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण चिकन ॲड करून घेऊया। इथे बघू शकता, आता चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपल्याला। आता मी थोडं पाणी ॲड करत आहे। तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी त्या अकॉर्डिंग तुम्ही पाणी ॲड करू शकता। आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान उकळी येऊन द्यायची याला, जेणेकरून आपले चिकन एकदम मऊ 10 मिनिट आपल्याला व्यवस्थित याला वाफवून घ्यायचं आहे। आता बघू शकता आपलं चिकन व्यवस्थित शिजत आहे। आता 10 मिनिट याला व्यवस्थित शिजवून द्यायचे। पूर्ण पाणी आपल्याला याचं आटू द्यायचं आहे। आता पहा 10 मिनिटानंतर आपलं चिकन व्यवस्थित मऊ झालेलं आहे आणि ग्रेव्हीचा रंग आणि एकदम छान टेक्स्चर आलेलं आहे आणि चिकन देखील एकदम मऊ लुसलुशीत झालेलं आहे। आता त्यावरती मी थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे। अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार झालेली आहे आणि झटपट होते। कधी खूप घाई असते त्यावेळेला ही पटकन बनवणारी चिकन रेसिपी आपण बनवू शकतो। आता एका सर्विंग बॉलमध्ये मी काढून घेत आहे। एकदम झटपटीत बनवून तयार झाली ना। तर माझी रेसिपी आवडली असेल तर सोनाली सिंपल रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला बनवून पहा। बाय बाय।